सर्व पत्रकार सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे की आपण सुद्धा या शेतकरी समितीच्या समितीचे काही जण आपण शेतकरी आहात, आपल्या धाराशिव शहरातले रहिवासी आहात, आपल्या सर्वांना माहिती आहे। जय महाराष्ट्र। खरं तर आज या पत्रकार परिषदेचं आयोजन यासाठी आहे की धाराशिव जिल्हा शेतकरी आज या ठिकाणी उस्मानाबाद शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महाराष्ट्र शासनाकडून वर्ग 2च्या संदर्भानं एक औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची वर्ग 2चं वर्ग 1मध्ये करण्यासाठी समिती निर्माण केलेली आहे। ती समिती 1 महिन्यामध्ये अहवाल देईल। त्या अहवालाच्या नंतर महाराष्ट्र शासन निर्णय घेऊन आम्हाला जो अपेक्षित निर्णय आहे तो होईल अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे। या ठिकाणी आम्ही गेल्या 2 वर्षापासून वर्ग 2चं वर्ग 1 करण्यासाठी प्रयत्न करत होतो। या ठिकाणी असलेले मंत्री महोदय, आमदार, खासदार यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे, परंतु अपेक्षाप्रमाणे जे मदत होती ती आदरणीय परदेशी साहेबांकडून झालेली आहे। परदेशी साहेबाला एक 8-15 दिवसापूर्वी हा विषय सांगितला, त्यावेळेस त्यांनी हा विषय सगळं समजून घेऊन हा विषय लवकरात लवकर कसा मार्गी लागेल याच्यासाठी प्रयत्न केलेत। म्हणून आम्हाला त्यांचं काम चांगलं वाटलं, म्हणून आम्ही आदरणीय परदेशी साहेबाचं बॅनरवर फोटो लावलेला आहे। निवडणूक आल्याजवळ हे त्याला आश्वासन वाटत नाही का? नाही, निवडणुकीचा वगैरे कसलाही आम्हाला संबंध वाटत नाही त्याच्यामध्ये। जर त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर आपण प्रचार करणार का? नाही ना, मी आमचं धाराशिव जिल्हा शेतकरी बचाव कृती समितीचा मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। मी मर्यादित या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे। कुणाला तिकीट मिळेल मिळणार नाही ह्याचा माझा कसलाही संबंध नाही। कुणाला लोकसभेला उभं राहायचं त्यांनी उभं राहावं। एक सामान्य नागरिक म्हणून मला जिथं मतदान करायचं तिथं मी मतदान करणारच आहे। प्रचार करणार का? नाही, मी कुणाचा प्रचार करणार नाही। आपण इच्छुक आहात? नाही, मी इच्छुक नाही, लोकसभेसाठी मी इच्छुक नाही।